श्री गुरुभ्यो नमः। श्री सद्गुरुभ्यो नमः। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार, मी रवींद्र अनगळ गुरुजी आपल्या पूजार्चा चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करीत आहे। मागच्या भागामध्ये आपण नुकतीच पूजनाला सुरुवात केली होती। पूजनाचा पहिला भाग, पहिला विधी म्हणजे तिलक धारण। हा तिलक धारणाचा विधी आपण सविस्तरपणे पाहिला होता। आज आपण आचमनाचा विधी शिकणार आहोत। आचमन म्हणजे काय? तर आचमन म्हणजे पाणी पिणे। आणि हे पाणी पिणे म्हणजे काय? तर 3 वेळेला पाणी पिऊन चौथ्या वेळेला सोडणे। पूजन करताना जे काही आपण आचमन करतो ते आपण आपल्या काया वाचा आणि मनाची शुद्धी होणं आवश्यक असतं। काया वाचा मनाची शुद्धी करण्यासाठी आपण आचमन करतो। यासाठी विष्णूंची आपण 3 नावं घेतो। पहिलं नाव ओम केशवाय नमः, दुसरं नाव ओम नारायणाय नमः, तिसरं नाव ओम माधवाय नमः आणि त्यानंतर चौथ्यांदा आपण तामनामध्ये पाणी सोडून देतो। ओम गोविंदाय नमः। ज्या वेळेला आपण केशवाय नमः म्हणतो त्यावेळेला आपल्या कायेची शुद्धी होत असते। ज्या वेळेला आपण ओम नारायणाय नमः असे म्हणतो त्यावेळेला आपल्या वाचेची शुद्धी होत असते। ज्या वेळेला आपण ओम माधवाय नमः असे म्हणतो त्यावेळेला आपल्या मनाची शुद्धी होत असते। काया वाचा आणि मन या तिघांनी एकत्रित होऊन आपण जे काही पूजन करतो त्या पूजनाचे फळ काही माझ्या हातामध्ये नाही, तर ते कुणाच्या हातात आहे? तर ते भगवंताच्या हातात आहे। त्यामुळे आपल्या भगवंताला जे काही योग्य वाटेल, आपण म्हणतो जो लगे ईश्वर को अच्छा वही मेरी इच्छा, यानुसार भगवंताला ईश्वराला म्हणजे गोविंदाला जे काही योग्य वाटेल तेच मला द्यावे, म्हणून हे फळ माझ्या हातात नाही हे दर्शनासाठी आपण गोविंदाय नमः असे आपण पाणी सोडतो। आता आपण आचमन कसे करायचे ते पाहूया। आचमनासाठी असा हात ठेवायचा, हे आत्मतीर्थ झालं। एक पळीभर पाणी घ्यायचं। पळीभरच का? तर शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे जे काही भगवंत मला देणार आहे ते भगवंत हे फक्त तुला पळीभर देणार आहे, पण हे पळीभर तुला हे आयुष्यभर पुरेल, हे तुला जेवढी गरज असेल तेवढं तुला देणार आहे, म्हणून पळीभर पाणी घ्यायचं। असं पाणी घेऊन ओम केशवाय नमः असं म्हणून प्राशन करायचं। पुन्हा ओम नारायणाय नमः, पुन्हा प्राशन करायचं। ओम माधवाय नमः, पुन्हा प्राशन करायचं आणि ओम गोविंदाय नमः असे म्हणून तामनामध्ये सोडून द्यायचं। अशी कृती आपण अजून एकदा करायची। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः। दुसऱ्या अर्थानुसार आपल्या शरीरामध्ये स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह, पूजनाच्या वेळेला हे स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह योग्य प्रकारे उपस्थित राहावेत, यासाठी हे 3 वेळेला आचमन सांगितलेलं आहे। तिसऱ्या गृह्य सूत्रानुसार ज्या वेळेला आपण केशवाय नमः असं म्हणतो त्यावेळेला आपल्याला ऋग्वेदाचे फल मिळते। ज्या वेळेला आपण नारायणाय नमः असे म्हणतो त्यावेळेला यजुर्वेदाचे फल मिळते आणि ज्या वेळेला आपण माधवाय नमः म्हणतो त्याला सामवेदाचे फल मिळते। अशा या प्रकार तिन्ही वेदांचं, ज्या तिन्ही वेदांमध्ये जे काही वेद मंत्र आहेत केवळ ह्या 3 वेळेला पाणी पिल्यामुळं, म्हणजे एकदा आचमन 3 वेळेला पाणी पिणे आणि एकदा सोडणे, याला म्हणतात एक आचमन। एक आचमन केल्यामुळं आपल्याला 3ही वेदांचं फल मिळतं। पुढची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला हे आचमन करतो
त्यावेळेला आपल्या मनाची शुद्धी होत असते आणि आपल्या शरीरामध्ये ज्या काही दोष असतात, श्वसन, पचन आणि रक्ताभिसरण, त्या तीनही क्रिया सुद्धा ह्या केवळ आचमनामुळे सरळीत होतात. त्यासाठी हे आचमन आवश्यक आहे. भांडभर पाणी एकदम पिण्यापेक्षा जर ते थोडं 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 पाणी जर पिलं तर ते आपल्या शरीराचे पचन चांगले होते. त्याचप्रमाणे भोजनाच्या अगोदर आणि भोजनाच्या नंतर ज्यावेळेला आचमन करतो त्यावेळेला तो लाळ रस पोटामध्ये जाऊन पचनाचे कार्य हे योग्य प्रकारे होते. यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे ज्या वेळेला आपण पूजन करतो आणि त्या पूजनाच्या वेळेला जे आपण आचमनाचे पाणी शिल्लक राहिलेले असते ते पाणी आपण विसर्जन करायचे असते. ते पाणी परत पूजेसाठी वापरायचे नसते. पूजेसाठी वेगळं पाणी घ्यायचे. या ठिकाणी आपला आचमनाचा भाग पूर्ण होत आहे. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रेषनाशाय गोविंदाय नमो नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. आपल्याला हा भाग कसा वाटला कमेंट्स मध्ये लिहा. हा भाग जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.